जय शिवराय. नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी प्रमोद उत्तमराव मोरे, माझी शेती वारसा पूर्वजांचा सीतानारायण ॲग्रो या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. मित्रांनो, आज आपण विज्ञान संत शेतकऱ्यांचे दैवत श्री अंकुश पाटील सर यांनी जी शेतकऱ्यांसाठी चळवळ उभी केली आहे, शेतकरी आपला स्वावलंबी कसा झाला पाहिजे, शेतकऱ्याचा उत्पादन खर्च कसा कमी झाला पाहिजे, यासाठी जे विद्राव्य खतं असतील, सूक्ष्म अन्नद्रव्य असतील, त्या निविष्ठा आपण घरच्या घरी कशा तयार करायच्या याचं जे संशोधन केलंय, जे तंत्रज्ञान विकसित केलंय, त्या तंत्रज्ञानानुसार आपण ज्या निविष्ठा तयार करत आहोत त्या निविष्ठेपैकी आज आपण मित्रांनो तयार करणार आहोत ह्युमिक ॲसिड. तर मित्रांनो, बरेच शेतकऱ्यांना ह्युमिक ॲसिड बद्दल माहिती असेलच. तर मित्रांनो, ह्युमिक ॲसिडचं कार्य, तर मित्रांनो याचं प्रमुख कार्य असतं पांढऱ्या मुळ्याची वाढ. पांढऱ्या मुळ्याची वाढ ही ह्युमिक ॲसिडमुळे अतिशय झपाट्याने होते, आणि जेवढ्या पांढऱ्या मुळ्या जास्त असतील आपल्या कोणत्याही पिकाला, तर त्याची जमिनीतील अन्नद्रव्य शोषून घेण्याची क्षमता जास्त असते. त्यामुळं ह्युमिक ॲसिड हे अत्यंत महत्त्वपूर्ण कार्य करतं. तसंच ह्युमिक ॲसिडमुळे आपल्या जमिनीचा जी सुपीकता असते ती सुपीकता टिकून राहते. जमिनीला समजा एखाद्या वेळेस पाणी कमी पडलं किंवा जास्त जर झालं तर जो अतिरिक्त ताण येतो, ट्रेस येतो झाडावर, ती सहन करायची क्षमता पण ह्युमिक ॲसिडमुळे आपल्याला वाढताना दिसते. तर अशा प्रकारचं ह्युमिक ॲसिड आज आपण तयार करणार आहोत, ते पण अतिशय स्वस्त दरात. म्हणजे जवळपास मार्केटमध्ये जे मिळतात त्याच्यापेक्षा 20 पटीनं कमी. म्हणजे आज मार्केटला आपल्याला 700 ते 800 रुपये किलो ह्युमिक ॲसिड किलो किंवा लिटरमध्ये मिळतं. तेच ह्युमिक ॲसिड आपल्याला फक्त 35 रुपये लिटरमध्ये तयार होतं. तर ते कसं तयार होतं, तर मित्रांनो आपलं साहित्य सांगतो तुम्हाला. त्यासाठी आपल्याला हे पोटॅशियम हायड्रॉक्साईड लागणार आहे अर्धा किलो. हे पाहू शकता, हे पोटॅशियम हायड्रॉक्साईड, आणि हे लिओनार्डाइट पावडर आहे. आता त्याचा अपभ्रंश असा झालाय की लिग्नाइट पावडर असं झालाय, पण त्याचं मूळ नाव आहे लिओनार्डाइट. तर ही पावडर कुठे तयार होते मित्रांनो, तर जशा आपल्या कोळशाच्या खाणी असतात त्याच प्रकारे या लिओनार्डाइट पावडरच्या खाणी असतात. तर त्या खाणीतून हा जो दगड आहे किंवा ही पावडर आहे ही प्रक्रिया करून वेगळी केली जाते, आणि त्यापासून ह्युमिक ॲसिड आपल्याला तयार करता येतं. तर मित्रांनो, हे पोटॅशियम हायड्रॉक्साईड आपल्याला कशासाठी लागणार आहे, तर ही लिओनार्डाइट पावडर जी आहे ही विरघळवण्यासाठी लागणार आहे. म्हणजे आपल्याला याचा लिक्विड तयार करायचे, आणि ते लिक्विड तयार करण्यासाठी आपल्याला हे विरघळावं लागणार आहे. तर हे विरघळवण्यासाठी आपल्याला पोटॅशियम हायड्रॉक्साईड लागतं. तर मित्रांनो, ह्याला विरघळवण्याचा दुसरा एक पर्याय आहे सोडियम हायड्रॉक्साईड. पण सोडियम हायड्रॉक्साईडचा परिणाम असा होतो, रिझल्ट दोन्हीचे सेम आहेत. सोडियम हायड्रॉक्साईड पोटॅशियम हायड्रॉक्साईडपेक्षा स्वस्त आहे, पण विषय काय होतो की सोडियम हायड्रॉक्साईड मध्ये मिठाचं प्रमाण जास्त असतं, त्यामुळे आपल्या जमिनीला क्षार चढू शकतात. त्यामुळे आपण सोडियम हायड्रॉक्साईड वापरणं टाळायचे विरघळवण्यासाठी, आणि पोटॅशियम हायड्रॉक्साईड वापरायचे. तर मित्रांनो, सुरुवात करूयात आता आपण. तर मित्रांनो, ही बकेट आहे, या बकेटमध्ये आपण 5 लिटर पाणी घेतलेलं आहे. 5 लिटर पाणी घेतलेलं आहे, आणि पाणी मित्रांनो शुद्ध आरओचं पाणी घ्यायचं, फिल्टर्ड. आणि त्यात आपल्याला या पाण्यात आपल्याला हे पोटॅशियम हायड्रॉक्साईड अगोदर टाकून घ्यायचं आहे. पण त्या अगोदर मित्रांनो आपण मास्क आणि ग्लोव्ज आणि चष्मा घालून घ्यायचा आहे. तर मित्रांनो, आपल्याला पहिल्यांदा या 5 लिटर पाणी घ्यायचं एका बकेटमध्ये, आणि या बकेटमध्ये आपल्याला हे पोटॅशियम हायड्रॉक्साईड टाकायचं आहे. पोटॅशियम हायड्रॉक्साईड टाकल्यानंतर मित्रांनो हे उष्णता तयार करायला सुरुवात करते. पाहू शकता हा आवाज. तर मित्रांनो, मास्क आणि चष्मा हँड ग्लोव्ज यासाठी घालायचे, पोटॅशियम हायड्रॉक्साईडमुळे आपल्या शरीराला कुठल्याही प्रकारची इजा होऊ नये. त्यानंतर मित्रांनो, ही जी लिओनार्डाइट पावडर आहे ही थोडी थोडी आपल्याला करून असंच ढवळत राहायचे.
मित्रांनो पावडर थोडी थोडी टाकायची जेणेकरून आपल्याला त्याच्या गाठी होणार नाहीत. पावडर व्यवस्थित पूर्णपणे आपली विरघळली गेली पाहिजे. तर मित्रांनो 5 लिटर पाण्यात अर्धा किलो पोटॅशियम हायड्रॉक्साईड टाकून आपण 1 किलो लिओनार्ड डाईट पावडर म्हणजे ह्युमिक पावडर आपण मिक्स केले. तर याला आता आपल्याला 10 मिनिट असंच हलवायचं. तर मित्रांनो 5 लिटर पाण्यात आपण पोटॅशियम हायड्रॉक्साईड आणि ह्युमिक पावडर टाकली होती. तर त्यानंतर आता आपल्याला 5 लिटर पाणी याच्यात ऍड करायचं आहे. तर मित्रांनो अजून 5 लिटर पाणी ऍड केल्यानंतर आपलं हे द्रावण तयार झालंय 10 लिटर. त्याला पण आपण 10 मिनिटं चांगल्या प्रकारे हलवत राहायचंय. तर मित्रांनो अशा प्रकारे आपलं हे ह्युमिक ऍसिड तयार झालंय. अशा प्रकारचं आपल्याला हे टेक्स्चर तयार झालेलं आपल्याला पाहायला मिळेल. तर शुद्ध मित्रांनो म्हणजे आपल्याला जे कंपनीचं मिळतं त्याच प्रकारचं ह्युमिक ऍसिड आपण घरच्या घरी तयार करू शकतो आणि अतिशय स्वस्तात. तर मित्रांनो आता याला आपल्याला साहित्य कसं लागलं आणि याचं पिकांना देण्याचं प्रमाण किती तर याबाबत आपण सांगतोय. तर मित्रांनो साहित्य आपल्याला काय काय लागलंय. साहित्य आपल्याला पोटॅशियम हायड्रॉक्साईड,
जे आपल्याला घेतलेलं आपण 500 ग्रॅम, म्हणजे हे आपल्याला 150 रुपयाचं लागलेलं आहे. आणि ह्युमिक पावडर किंवा लिओनार डाईट पावडर आपल्याला लागलेले आहे 1 किलो. हे आपल्याला 200 रुपये किलो दराने मिळते. आणि आपल्याला आरओचं पाणी लागलेलं आहे 10 लिटर. तर ते आपल्याला एक 10 रुपयाचं. तर असं मिळून आपल्याला 360 रुपयात हे ह्युमिक ॲसिड तयार झालेलं आहे. म्हणजे जे 700 रुपये लिटर मिळतंय ते आपल्याला 36 रुपये लिटरमध्ये तयार झालेलं आहे. तर मित्रांनो, आता पुढचा प्रश्न आपल्याला येतो की पिकांना देण्याचं प्रमाण किती आहे. तर मित्रांनो, जर आपण ड्रिपद्वारे जर देत असो तर आपल्याला 1 लिटर ह्युमिक घ्यायचं आहे. त्यानंतर 500 ml फुलिक ॲसिड मिक्स करायचं आहे. तर फुलिक ॲसिडचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे, तो पाहून घ्या. आणि प्लस कोणतेही विद्राव्य खत 5 किलो 5 लिटर 5 किलो किंवा 5 लिटर. तर यासोबत आपल्याला पर एकरी हे प्रमाण आहे. तर आपल्याला हे एकरी अशा प्रकारे द्यायचं आहे. तर मित्रांनो, ह्युमिक सर्रास स्प्रेद्वारे वापरलं जात नाही, त्यामुळे याचा स्प्रे काय करायची गरज नाही. आणि जर पाटपाण्याने द्यायचं असेल तर याच रेंजमध्ये द्या. थोडंसं प्रमाण वाढवा, कारण ड्रिपने देताना बरोबर झाडांच्या मुळाशी जात आहे. पण पाटपाण्याने ज्यावेळी देत असतो त्यावेळेस पाणी इतर जमिनीत पण पसरत आहे. तर ती पण चांगली गोष्ट आहे. पाणी जरी इकडे तिकडे पसरलं तरी जमिनीचा गुणवत्ता किंवा सेंद्रिय कर्ब जो आहे तो सुधारण्यास ह्युमिक ॲसिड आणि फुलिक ॲसिडमुळे मदत होते. त्यामुळे याचं जर पाटपाण्याने द्यायचं असेल तर थोडंसं प्रमाण वाढलं तरी चालतंय. आणि शक्यतो हे ऑर्गॅनिक असल्यामुळं याचा जमिनीवर काय विपरीत परिणाम होत नाही, जास्त जरी झालं तर. तर अशा प्रकारे आपण हे ह्युमिक ॲसिड आज आपण तयार केलेलं आहे. तर मित्रांनो, जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. आणि विज्ञान संत श्री अंकुश पाटील सर आहेत, यांची जी चळवळ आहे किंवा यांचं जी तळमळ आहे शेतकऱ्यांचं भलं करण्याची, त्यासाठी आपण हे स्वतः निविष्ठा तयार करून आपण शेतीतला उत्पादनावरचा खर्च जवळपास 70% वाचवू शकतो. तर अशा प्रकारे हे ह्युमिक ॲसिड. आणि मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब करा. यासाठी करा की आपण पुढे अजून निविष्ठा बऱ्याच प्रकारच्या आहेत त्या निविष्ठा तयार करणार आहोत. आणि त्या निविष्ठा जर तुम्हाला पाहिजे असेल आणि त्याचं नोटिफिकेशन पहिल्यांदा तुम्हाला मिळावं असं वाटत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे चॅनलची सदस्यता घ्या, जेणेकरून तुम्हाला याचं हे. आणि जास्तीत जास्त दुसरी गोष्ट आहे मित्रांनो, जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, कारण आपल्या शेतकऱ्यांना सध्याची जी परिस्थिती तयार झाली आहे. तर मित्रांनो, इतरही तुमच्या मनात काय प्रश्न असतील तर माझा नंबर आहे 9921 83 02 79. बरेच शेतकरी बांधव कमेंटमध्ये नंबर विचारत असतात, पण नंबर कमेंटमध्ये दिलेला असतो पण कमेंट वाचत नाहीत, त्यामुळं तो नंबर त्यांच्याकडून मिस होतो. तर मित्रांनो, फक्त फोन करताना एकच काळजी घ्या की या व्हिडिओच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला काय माहिती हवी असेल तरच फोन करा. ज्या व्हिडिओमध्ये जे सांगितलेलं आहे ते फोनवर विचारायचं असेल तर कृपया करून फोन करू नका, कारण बऱ्याच शेतकऱ्यांचे फोन येत आहेत आणि प्रत्येकांना जे व्हिडिओच्या बाहेरची माहिती देऊ शकतो, पण जे व्हिडिओ सांगितलेला आहे ते व्हिडिओ पूर्ण न पाहता आपण स्किप करत पाहतो. त्यामुळे आपली जी महत्त्वाची माहिती आहे तीच राहते आणि आपण व्हिडिओ पुढे पळवत असतो, त्यामुळं अर्धवट माहिती मिळते आणि त्यानंतर तुम्हाला फोन करावा लागतो किंवा कमेंटमध्ये विचारावं लागतं हे कसं ते कसं ते कसं. तर मित्रांनो, याच्या अगोदरचा जो आपला फुलिक ॲसिडचा व्हिडिओ आहे तर त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला हे जे साहित्य कुठं मिळेल, कुणाला कॉन्टॅक्ट करायचा, कसा कॉन्टॅक्ट करायचा, याची पूर्ण माहिती दिलेली आहे. तो पण व्हिडिओ पाहून घ्या, म्हणजे तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल. तर धन्यवाद मित्रांनो, परत भेटूया माझी शेती वारसा पूर्वजांचा सीतानारायण या
युट्यूब चॅनलमध्ये. धन्यवाद.